नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसी न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात. नागरेज मसाले. अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर. आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात. आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर. ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी. आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी. आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी. छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य. विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था. प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य. 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध. आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर, ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना. संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवी तौर 9022952215. जालना तालुक्यातील खातगाव शिवारातील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करणाऱ्या आरोपींना चंदनशिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गेल्या काही दिवसांपासून हे आरोपी फरार होते. खातगाव शिवारातील एका कंपनीच्या कामगार रखवालदारावर तलवारीने हल्ला करून फरार झालेल्या पवन शंकर पिल्लालू, नंदू अशोक भानुसे या दोघांना चंदनशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. खातगाव येथील कंपनीतील कर्मचाऱ्यांवरील हल्ला प्रकरणात चंदनशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच पप्पू घोरपडे आणि इतर तिघांना अटक केली होती, परंतु पवन पिल्लालू आणि नंदू भानुसे गायब होते. चंदनशिरा पोलिसांनी शुक्रवारी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चंदनशिरा ठाण्याचे अधिकारी DYSP करिश्मा चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौहान, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवी देशमुख, राजू पवार, अभिजित बायकोस, नवनाथ पाटील, दीपक डेहंगल यांनी केली. जालना येथील चंदनशिरा नगर भागातील सुंदर नगरात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टीच्या अड्ड्यावर शुक्रवारी पोलिसांनी छापा मारून 3.5 लाखाचे हातभट्टीचे रसायन नष्ट केले. पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ठाण्याच्या प्रभारी प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी करिश्मा चौधरी यांच्या पथकाने आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास हातभट्टी अड्ड्यावर छापा मारून 3.5 लाखाचे हातभट्टी बनवण्याचे रसायन जप्त करून त्याला नष्ट केले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चौहान यांच्या फिर्यादीवरून राम तेजराव जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी करिश्मा चौधरी, जमादार प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवी देशमुख, राजू पवार, नवनाथ पाटील यांच्या पथकाने केली आहे. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने जालना बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला जालन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जालना शहरातील मामा चौक ते अंबड चौफुलीपर्यंत मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान विटंबना प्रकरणाचा निषेध म्हणून आज जालन्यात आंबेडकरी चळवळीच्या वतीने जालना बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला जालना शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. जालना शहरातील सर्व बाजारपेठा आज कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी देखील या बंदमध्ये सहभाग नोंदवला. तर जालना शहरातील मामा चौक ते अंबड चौफुली परिसरात आंबेडकरी चळवळीच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या मोर्चामध्ये आमदार अर्जुन खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी सहभाग नोंदवला। यावेळी संदीप खरात, ॲडव्होकेट रीमा संदीप खरात, अण्णासाहेब चित्तेकर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची उपस्थिती होती। आजचा मोर्चा नसून तर हा बंद होता आणि या बंदमध्येच मोर्चाचे स्वरूप मिळालं आहे। त्याचबरोबर परभणीमध्ये जे निषेधार्थ घटना घडली तर त्याचा निषेध म्हणून त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी वडार समाजाचे, आंबेडकरी समाजाचे व सर्वच तळागाळातील समाजाचे जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरून यशस्वीरित्या बंद या ठिकाणी पुकारला आहे। आणि काल फडणवीसांनी जी घोषणा केली की बाबा जे आपले मयत बंधू आहेत, ज्यांचा मृत्यू झाला, ज्यांची हत्या झाली, असे सोमनाथ सूर्यवंशी यांना 10 लाख रुपयाची मदत केली। त्याचबरोबर अशोक गोरबाणे यांचं तात्पुरतं निलंबन केलं। तर या दोन्ही घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्हाला त्याची 10 लाख रुपयाची मदत नसून आम्ही या ठिकाणी आपणाद्वारे 1 कोटीची मदत त्याच्या परिवारास होऊन त्या परिवारातील एका सदस्य सरकारी नोकरी सामील करून घ्यावे। त्याचबरोबर अशोक गोरबाणे यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी बडतर्फ करून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे कारणीभूत आहे, यांच्या हत्येचे कारणीभूत आहेत, त्या नारायण पोलिसांना 302च्या गुन्ह्याखाली अटक करून तेथील जो मेडिकल ऑफिसर असेल ज्यांनी त्याचं MCR केलं त्याच्यावरसुद्धा खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही आजच्या बंदमधून मागणी केलेली आहे। कशा पद्धतीने आज बंद पुकारला होता आणि काय आहे याच्यामध्ये आपण कुठपासून कुठपर्यंत मोर्चा काढला? आजचा बंद जो आहे तर आम्ही हातामध्ये दगड किंवा दंडे घेऊन बंद पुकारलेला नसून सर्वच व्यापारी बांधवांना येथील प्रस्थापित विस्थापित जे आमदार, माजी आमदार असतील त्यांना सर्वांना आम्ही या मोर्चामध्ये सामील करून घेऊन या ठिकाणी आजचा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि सर्वच व्यापारी बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला आहे। त्याचबरोबर आजच्या बंदचा जो मार्ग होता तो मामा चौक येथून फुलबाजार, सराफ गल्ले, मस्तगड, गांधी चमन, शनी मंदिर आणि त्या मार्गाने आंबड चोपल येथे या बंदचं DYSP यांना, तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन या ठिकाणी विसर्जन करण्यात आलं। आणि आजच्या बंदमध्ये संदीप साबळे, निखिल पगारे, शिवाजी अण्णा हातमाने, हरीश रत्नबारके, अरुण सरदार, संतोष लहाने, बापू साळवे, सुनील रत्नबारके, कपिल करात, नन्नू कांबळे यासारख्या सर्व तरुण तडफदार नेत्यांनी, त्याचबरोबर वडार समाजाचे विष्णू पवार त्यांचे मित्रमंडळ या ठिकाणी होते। सर्वांनी त्या बंदमध्ये सहभाग घेऊन माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, आमदार अर्जुनरावजी खोतकर, भास्कर आंबेकर, त्याचबरोबर राजेंद्र राख, अरविंद चव्हाण, राम पवार, अशोक पडूळ यासारखे सर्वच नेते मंडळी यामध्ये सामील होऊन त्यांनीसुद्धा आमचा या ठिकाणी एक विश्वास वाढवलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आपणामार्फत आभार व्यक्त करतो। आणि आजचा कार्यक्रम अशा पद्धतीने या ठिकाणी पार पडला आणि यशस्वी बंद या ठिकाणी झालेला आहे असं मी जाहीर करतो। परभणीचा जी घटना झाली त्या घटनेनंतर पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्याबद्दल एक विराट मोर्चा आंबेडकरी जनता, मातंग समाज आणि वडार समाजाने काढलं। त्या मोर्चात जालन्याच्या संपूर्ण व्यापाऱ्याने जे मदत केली त्या व्यापाऱ्यांचे मी अगोदर धन्यवाद व्यक्त करतो आहे। आणि निश्चितही सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय भेटला पाहिजे। अधिकाऱ्यांना सस्पेंड करून किंवा सक्तीच्या रजेवर पाठवून काही होत नाही, त्यांना न्याय द्यायचा तर 302ची कलम या अधिकारीवर लावला पाहिजे। कारण हा सोमनाथ हा लॉचा विद्यार्थी होता आणि लॉचा विद्यार्थी असताना त्याला पोलीस कोठडीमध्ये जे मृत्यू झाला म्हणजे त्याला अमानुष मारण झाला असं आम्हाला सर्वांना जे कळतं आहे, त्यावर त्या अधिकारीवर 302 गुन्हा दाखल करा अशी आम लोकांनी निवेदन दिलेलं आहे। जालना बंद करून निवेदन दिलेलं आहे। संपूर्ण देशवासियांच्या भावना या संदर्भाने तीव्र आहेत आणि आज संपूर्ण लोक फक्त असं नाही की मागासवर्गीयच लोक उतरले, सर्व समाजातले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला संपूर्ण जग मानणारे या ठिकाणी आहे आणि त्यांच्याविषयी या ठिकाणी आज लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। मी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलेल आणि तातडीनं या संदर्भात न्याय देण्याची भूमिका बजावेल। सोमनाथ सूर्यवंशीला निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आमची सर्वांची। वडार समाजाचे सोमनाथ सूर्यवंशी हे पॅन्थर होते, खरं तर चळवळीतले कार्यकर्ते होते, त्यांना निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी पण आहे।
आज मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी शरद पवार यांनी भेट देत देशमुख परिवाराचं सांत्वन केलंय. मात्र शरद पवार हे जरी देशमुख परिवाराच्या भेटीसाठी गेले असले तरी त्यांना फक्त हीच घटना दिसली का? यापूर्वी त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्या सहकार्याचे हॉटेल घर जळत होते, त्यावेळी शरद पवार का आले नाही असा सवाल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केलाय. शिवाय शरद पवार हेच खरे शकुनी मामा असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. आज शरद पवार यांनी मसाजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्ये झाल्यानिमित्ताने भेट दिली. ती ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आम्ही सुद्धा सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. परंतु शरद पवार हे नक्कीच कुठेतरी राजकारण करायसाठी मराठवाड्यात आले. शरद पवार यापूर्वी अनेक अशा घटना घडल्या राज्यामध्ये. शरद पवार मराठवाड्यात अनेक अशा घटना घडत असताना शरद पवारांनी मराठवाड्यात तोंड दाखल नाही. हे खरं तर शरद पवार फक्त मराठा समाजामध्ये असं काही घडलं तरच येण्याचं काम करतात. म्हणजे शरद पवारांना आता फक्त बाकीच्या लोकांच्या मतांची गरज नाही. शरद पवार आता फक्त मराठा समाजाचे नेते झालेत. यापूर्वी 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस बीड जिल्हा जळत होता, बीड जिल्ह्यात अनेक त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांची घरं जाळत होते. त्यांच्या सहकाऱ्यांचे संदीप क्षीरसागरांचं घर जाळलं जात होतं, एक हॉटेल जाळल्या जात होती, ज्या हॉटेलमध्ये शरद पवार स्वतः अनेक वेळा थांबलेले आहेत, शरद पवार अनेक वेळा जेवलेले आहेत. त्या हॉटेलच्या मालकाला साधी शरद पवारांना भेट देऊ वाटली नाही, कारण तो ओबीसी समाजाचा होता. दुसरा त्याच बीड तालुक्याचा आमदार, त्याचं घर त्यांचाच आमदार असताना पण तो सुद्धा ओबीसीचा असल्यामुळे त्याला भेट दिली नाही. परंतु शरद पवार कुठेतरी मराठा समाजात अशी घटना घडली की आवर्जून भेट देऊन, त्यांचं सरकार नसलं की अशा भेटीगाठी देऊन सरकार अस्थिर करण्यासाठी, वाद लावण्यासाठी शरद पवार मिरवत असतात. शरद पवारांना शकुनी मामाचं काम चांगलं जमतंय. यापूर्वी आमचे नेते पडळकर साहेबांनी सांगितलं होतं की 100 शकुनी मेल्यानंतर 1 शरद पवार तयार होतात. तसं शरद पवारांचं काम आहे, कारण शरद पवारांना वाद वाढवायचा आहे. बीड जिल्ह्याच्या जी घटना आहे सरपंच देशमुखाची, ती पूर्ण राज्याला त्या गोष्टीची हळहळ आहे. त्या सरपंचाच्या हत्येच्या मारेकऱ्यांना नक्कीच फाशीच झाली पाहिजे, सर्वांना पकडलं पाहिजे, सर्वांना फाशी झाली पाहिजे. परंतु त्याचं कुठेतरी जाती रंग देण्याचं काम शरद पवार करत आहेत. त्याला जाती रंग आला नाही पाहिजे आमचं असं मत आहे, कारण की आरोपींना कुठलीही जात नसते. परंतु शरद पवार ह्या आरोपींना जात शोधण्याच्या कामात मग्न असतात. गेल्या आमच्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा जरांगींना भेट देऊन त्यामध्ये वाद वाढवण्याचं काम, जरांगींना सपोर्ट करण्याचं काम आणि जरांगीचं आंदोलन मोठं करण्याचं काम शरद पवारांनी केलं. आणि तिथं त्याच्या शेजारी अगदी 1-1.5 किलोमीटरवर आंतरवाली सराटीच्या विशीवर वडीगुद्री येथे आमचं उपोषण सुरू असताना शरद पवारांनी आम्हाला तोंड सुद्धा दाखल नाही. पण तोंड नका का दाखल, परंतु पत्रकारांनी आमच्या उपोषणादरम्यान संदर्भात प्रश्न विचारल्याच्या नंतर शरद पवारांनी ब्र शब्द सुद्धा काढला नाही आणि त्याचं उत्तर दिलं नाही. म्हणजे शरद पवारांना ओबीसी, दलित, मुस्लिमांविषयी किती राग आहे. हे उतरत्या वयामध्ये शरद पवार जातीवादी झालेत आणि शरद पवार आता फक्त मराठा समाजाचे नेते राहिलेत. की आम्ही त्यांना वारंवार येणाऱ्या काळात त्यांना फक्त मराठा समाजाचे नेते मानणार, कारण यापूर्वी त्यांना आजपर्यंत आम्ही सुद्धा त्यांना फुले शाहू आंबेडकरांचे नेते, फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे नेते, पुरोगामी विचाराचे नेते, जाणते राजे असं म्हणायचं. परंतु ते जाणते राजे बीजे काही नाहीत, ते या राज्याचे शकुनी मामा आहेत. ते या राज्याचे मराठा समाजाचे जातीवादी नेते आहेत. अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. भोकरदनमध्ये अमित शहांच्या फोटोला जोडे मारत वंचित बहुजन आघाडीने भोकरदन शहरात आंदोलन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरातून याचे पडसाद उमटत आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी देखील आक्रमक झाली आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने अमित शहा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. जालना शहराला होत असलेल्या पाणीपुरवठा संदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांनी आज महानगरपालिका कार्यालयात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पुढारी उपस्थित होते. जालना शहर महानगरपालिका कार्यालयात आज आमदार अर्जुन खोतकर यांनी पाणीपुरवठा संदर्भात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, माजी उपनगर अध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पुढारी उपस्थित होते. जालना शहरातील पाणीपुरवठा प्रश्न आणि विविध पायाभूत सुविधांबाबत यावेळी अर्जुन खोतकर यांनी महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी चर्चा करून नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देखील केल्या आहेत. नाही, खरं तर या शहराच्या समस्येसंदर्भामध्ये या शहरातल्या मान्यवर मंडळीला, तज्ज्ञ लोकांना मी या ठिकाणी आज बोलवलं होतं. सर्व पक्षी लोक होते. कुठंही आता निवडणुका संपलेल्या आहेत, पक्षी अवेनवेस कुठं काही आम्ही ठेवला नाही. आम्हाला कोणाबद्दल राग नाही, कोणाबद्दल द्वेष नाही. या शहराच्या विकासामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा अशा प्रकारची भूमिका माझी या ठिकाणी आहे.
त्यामुळं सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी मी निमंत्रित केलं. सर्व मान्यवर या ठिकाणी आले आणि अत्यंत महत्त्वाच्या सूचना त्यांनी या शहराच्या विकासासाठी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्या सर्व सूचनाचं पालन या ठिकाणी केलं जाईल. त्या सर्व लोकांना न्याय दिला जाईल. कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली? शहराचं पाणी आहे, वॉटर गटर मीटर, ही 3 समस्या शहराच्या आहेत. या सर्व समस्यावरती 4 तास जवळपास चर्चा झाली. फुलंब्री नाटकासाठी त्या संदर्भामध्ये सुद्धा 26 तारखेला बैठक वक्फ बोर्डासोबत मी लावलेली. फुलंब्री नाटक आपले हे फुले मार्केटचे सुद्धा महिन्यात 2 महिन्यात हा विषय निकाल निघेल. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय. पाहत राहा एमसेड न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, कापूस, मक्का इत्यादी पिकांचे एकूण 420 प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तसेच विदेशातील काही उद्योजक आणि शेतकरी या क्रॉप शो मध्ये सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या क्रॉप शोला अवश्य भेट द्यावी. दिनांक 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2024 पर्यंत. प्रदर्शनाचा पत्ता व वेळ: सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड, सफल फार्म हाऊस, रेवगाव रोड, सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. गायत्री लॉन्स जालना. जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स. वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण. उपलब्ध सुविधा: प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स. बुकिंग साठी आजच संपर्क करा. बबनदादा सो संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777. तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा. आमचा पत्ता गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना. महाकालेश्वर व जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा. श्री श्री 1008 सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी
केंद्र शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैनी पीठ कर्नाटक आणि वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रमांचं आयोजन. दिनांक 25 डिसेंबर 2024 शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार सोहळा. दिनांक 26 डिसेंबर 2024 मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक. दिनांक 27 डिसेंबर 2024 धर्मसभा व कलशारोहण सोहळा. भव्य शिव महापुराण दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. शिवकथाकार प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री आळंदी देवाची. स्थळ श्री प्रसिद्ध सेवाश्रम, हनुमान घाट कट्टा, गोल्डन जुबली शाळेच्या मागे, जालना.